समाजातील गोरगरीब, गरजू आणि कष्टकरी वर्गासह महिलांना अर्थसहाय्य मिळावं आणि उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची प्रगती व्हावी यासाठी भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहे। या पतसंस्थेचा आज पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी कावळा नाका इथल्या पतसंस्थेच्या कार्यालयात गर्दी केली होती। भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली 1 वर्षापूर्वी भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली। कावळा नाका इथल्या खासदार महाडिक यांच्या संपर्क कार्यालयाशेजारी पतसंस्थेचं कार्यालय सुरू करण्यात आलंय। समाजातील कष्टकरी, वंचित, उपेक्षित आणि गरजू घटकांबरोबरच उद्योग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी गेल्या वर्षभरात भागीरथी पतसंस्थेनं उल्लेखनीय कार्य केलंय। अनेक महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य देणं, वाहतूकदारांना टेम्पोसह विविध वाहनं उपलब्ध करून देणं, सभासदांना दुचाकी, चारचाकी वाहनं उपलब्ध करणं, गृहकर्ज, तारण कर्ज आणि सोने खरेदीसाठी अर्थसहाय्य करणं अशा विविध क्षेत्रात भागीरथी पतसंस्थेनं भरीव कार्य केलंय। त्यामुळे अल्पावधीतच या पतसंस्थेला सभासदांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अर्थविश्वातील एक नामांकित संस्था म्हणून भागीरथी पतसंस्था उदयाला आली आहे। आज या पतसंस्थेचा पहिला वर्धापन दिन होता। त्यानिमित्त सत्यनारायण पूजा घालण्यात आली। भागीरथी नागरी पतसंस्थेच्या मार्गदर्शिका सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबियांनी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू घटकांपर्यंत अर्थसहाय्य पोहोचवण्यासाठी भविष्यात पतसंस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवणार असल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी स्पष्ट केलं। आपल्या सगळ्या उदंड प्रतिसादामुळे आणि शुभेच्छांनी भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेने आज 1 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि भविष्यात महिलांना आपल्या कौटुंबिक व्यवस्थेसाठी काही कर्ज प्रकरण असून दे किंवा सगळ्यात महत्त्वाचं महिलांचं बचत व्हावं या उद्देशानेच ही सुरू केलेली माझी पतसंस्था आहे। आपण सगळ्यांनी ह्याच्यात सहभागी व्हावं आणि आमच्या सगळ्या योजनांचा जरूर लाभ घ्यावा एवढीच इच्छा व्यक्त करते। नेहमीच आपलं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत आलेलं आहे आणि भविष्यात पण मिळावं हीच इच्छा आहे। दरम्यान उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे राहुल चिकोडे यांनी भागीरथी पतसंस्थेला भेट दिली। खासदार धनंजय महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं। पतसंस्थेच्या वाटचालीला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या। रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गर्दीचा ओघ कायम होता। यावेळी भागीरथी पतसंस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।